छत्रपती संभाजीनगर तब्बल 43° तापमानात अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरण कृती समितीच्या वतीनं काढण्यात आलेल्या मोर्चानं संपूर्ण शहरवासियांचं लक्ष वेधून घेतले। संविधान के सम्मान में अनुसूचित जाती मैदान में, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, जय लहूजी जय भीम, जय लहूजी जय वाल्मिकी, जय लहूजी जय रोहिदास अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। आमखास मैदानाजवळील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे संशोधन केंद्रापासून मोर्चाची सुरुवात झाली। हजारोंच्या संख्येनं सहभागी झालेल्या मातंग समाजासह इतर आरक्षण लाभापासून वंचित घटकांनी एकजुटीचे दर्शन घडवले। विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि युवक युवती मोठ्या संख्येनं मोर्चात सहभागी झाले होते। मोर्चाची सांगता विभागीय आयुक्त कार्यालयाजवळ करण्यात आली। यावेळी अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण कृती समितीच्या शिष्टमंडळानं विभागीय आयुक्तांची भेट घेऊन मागण्यांचं निवेदन सादर केले। आरक्षण उपवर्गीकरणासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली। विभागीय आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देत हे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवण्यात येणार असल्याचे सांगितले। यावेळी कृती समितीच्या वतीनं सांगण्यात आले की अनुसूचित जातीतील अनेक घटक आजही आरक्षणाच्या लाभापासून वंचित आहेत। त्यांना न्याय मिळावा यासाठी आरक्षण उपवर्गीकरण अत्यंत गरजेचं असल्याचं मोर्चातून अधोरेखित करण्यात आले। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह लातूर, बीड, जालना, अहमदनगर आदी विविध जिल्ह्यांमधून आलेल्या समाज बांधवांनी मोर्चात मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला। मोर्चा यशस्वी करण्यासाठी अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतल्याची माहिती समन्वयक किशोरभाऊ दणके यांनी दिली। आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून दीन दलित गोरगरिबाच्या हातावर तरले आहे, हा संदेश जगासमोर मांडणारे डॉक्टर थोर साहित्यिक अण्णाभाऊ साठे या सर्व महापुरुषांना मी विनम्र अभिवादन करतो। आज या ठिकाणी एवढ्या उन्हामध्ये माझ्या माता भगिनी आणि सर्व बांधव या ठिकाणी आपले समाजाचा प्रश्न घेऊन या ठिकाणी मोर्चात सहभागी झाले, त्याबद्दल मी सर्वांचे या ठिकाणी मनापासून आभार मानतो। आजच्या या मोर्चाचे नेतृत्व करणारे आमच्या समाजाचे ज्येष्ठ नेते उत्तमदादा कांबळे, संजयजी ढोकळ साहेब, अर्जुनरावजी गालपडे साहेब, आहेरे सर, मोठे अण्णा नाडिया साहेब, हे सर्वच या ठिकाणी आमचे संजय सांबरकर सर असतील, गायकवाड साहेब असतील, आमच्या समाजाचे ज्येष्ठ नेते सगट सर, या ठिकाणी सर्वच या ठिकाणी वेगवेगळ्या पक्षाच्या वेगवेगळ्या संघटनेचे लोक या ठिकाणी उपस्थित झालेत, त्याबद्दल मी सर्वांच्या या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो। आज हा मोर्चा कशासाठी आहे तर आमच्या काही बांधवांच्या पोटात पोटदुखी होत आहे। आमच्या कोणत्या समाजाला, कोणत्या जातीला विरोध म्हणून हा मोर्चा नाहीये बांधवांनो, आमच्या कुठल्या समाजाला विरोध म्हणून नाहीये, तर आम्ही आमच्या वाट्याचं मागतोय आणि ते शासनाने वाटून द्यावं, सर्व भावांच्या वाटण्या समान कराव्या यासाठी हा खऱ्या अर्थानं मोर्चा निघालेला आहे। हा मोर्चा फक्त आपल्या संभाजीनगर शहरामध्ये नसून संपूर्ण महाराष्ट्रभर या मोर्चाचं आयोजन होत आहे। मी या ठिकाणी शासनाला समाजाच्या वतीने एकच विनंती करू इच्छितो की आता समाजाचा आपण जास्त अंत घेऊ नये। उन्हातानामध्ये आमचा समाज आजही गाव कुसाबाहेर राहतोय, पोट तिडकीने या ठिकाणी मोलमजुरी करून काम करतोय। आजही बऱ्याच गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, या ठिकाणी आपला जास्त वेळ घेणार नाही, म्हणून शासनाला एकच विनंती करतो की समाजाच्या या प्रमुख मागणी वर्गीकरणाला आपण या ठिकाणी जाहीर पाठिंबा देऊन तात्काळ या ठिकाणी मागण्या मान्य कराव्या एवढी विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो। धन्यवाद। जय भीम, जय लहूजी।